हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायलो. काल मी गोरेगावला आलो, डायरेक्टली ऑफिसला गेलो, कामं केली, झोपलो, डायरेक्ट घरी आलो. आणि आज घरी आल्यानंतर हे बघा, तुम्हाला नक्स दाखवतो. नक्षी नको बापा, नक्क का रे? किती किती काय किती मजा केली 4 दिवस? बाबांवर किती मजा केली? खूप मजा केली ना? हां, खूप मजा केली ना? चला, आज तुम्हाला मी आता ऑफिसला जातोय. रात्री येऊन पूर्ण ब्लॉगची मी गोवा ट्रिपची अपडेट देणार आहे. किती खर्च झाला, कुठे राहिले, काय केले, म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला फ्युचर प्लॅनिंग करायचं असेल गोवा ट्रिपसाठी तर तुम्हाला सर्व काही गोष्टीचा आयडिया येईल. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. बाय. स्टडी कर. हां, स्टडी बाय. तर आता नक्षीची एक्झाम पण जवळ आलं आहे, म्हणून त्याला मला रोज सांगावं लागतं स्टडी कर. कारण की अरे यार, जेवढा आपण आपल्या लहानपणी एक्झामचं प्रेशर नव्हता घेतलं ना, तेवढा आता नक्षीचा प्रेशर येतो स्टडीचा. अरे यार, कारण आपण जेव्हा लहान होते तेव्हा आपल्याला स्टडीचं एवढं काही जास्त समजायचं नाही, पण आता स्टडीचं इम्पॉर्टंट किती आहे ते आता आपल्याला समजतं आहे. म्हणून मी आता नक्षा मागायला नक्षी स्टडी कर सर्व काही गोष्टी आहेत. गाडी आता बोईसरला पोचली आहे, जातो आहे, ट्रेन पकडतो आहे. 4 ते 5 दिवसानंतर माझ्या ट्रेनमधल्या फ्रेंड लोकांना भेटणार मी. आज खूप सारे गप्पा होणार आहेत आमचे. चला, लगेच रिक्षा पकडतो. अंधेरीला पोचलो आता मी, 9:30 वाजलेत. आणि आता अंधेरीवरून गोरेगावला जाण्यासाठी मी विरार लोकल पकडतोय. आता गोरेगाव स्टेशनला टाईम दाखवतो, टाईम 9:45. 10 मिनिटात ऑफिसला पोचलो आपण. टाईम बघा 10 वाजलेत आणि मी जस्ट घरी आलो आहे. आणि घरी आलो तर बघतो बघा ना, झोपला आज होती प्रॅक्टिस झाली नाही ना. मस्त पण जेवायला काय केलं जेवायला पण जेवायला बघू दे. घरी आलो पहिला मी जेवायला बघतो, कारण भूक लागते भरपूर. हो, अंड्याची भुर्जी आहे मस्तच, आणि यात चपाती असतात. घरून निघता वेळ डायरेक्टली मी ब्लॉग चालू केला होता, आणि डायरेक्टली घरी आल्यावर पुन्हा ब्लॉग चालू केला आहे. आणि आज तर ऑफिसमध्ये काम खूप जास्त होतं. आणि गोव्याची सिरीज फायनली आपली संपली आहे. आणि त्या गोव्याच्या सिरीजवर तुम्ही छान कमेंट्स केले, छान रिस्पॉन्स दिला, सर्वांच्या मनापूर्वक आभार. आणि भरपूर लोकांनी मला पर्सनली भेटल्यावर विचारलं किंवा मेसेज केलेत, काही लोकांनी कमेंटसुद्धा केलेत, काही लोकांनी इंस्टाग्रामला DM केलेत. तर क्वेरीज भरपूर सारी गोष्टींची होती की हॉटेल स्टे कुठे होता, किती पैसे, हॉटेलचे चार्जेस काय होते, त्यामध्ये काय इन्क्लूड होते, प्लस त्यामध्ये जाताना तुम्ही कसे गेले, कसे आले, स्विमिंग स्टेशनपासून तुम्ही बागा बीचला जाण्यासाठी कार किती पैसे घेतले, पुन्हा बागापासून करंबली स्टेशनपर्यंत जाण्यासाठी किती पैसे घेतले कारने, हे सर्व काही गोष्टी मला कमेंट्समध्ये किंवा पर्सनली भेटल्यावर मला सर्वांनी विचारले. तर त्याची आता एक करून मी आन्सर देत आहे. तर हा ब्लॉग बघा, कंटिन्यू बघा. जरा पहिल्यांदा मला कपडे चेंज करून घेतोय, फ्रेश होऊन घेतोय आणि जेवून घेतोय, मग ब्लॉग कंटिन्यू करत. आणि त्याची सर्व डिटेल्स तुम्हाला मी सांगतोय, काय कसं कुठे किंवा किती पैसे लागले, सर्व काही गोष्टी. आता आपण माझं मस्त जेवण झालं आहे. आता आपण प्रश्न उत्तर जे मला विचारलेत, किती खर्च किंवा किती काय, तर पहिलं जर आपण बोलत बघा, मी सर्व बुकमध्ये लिहून ठेवलं आहे, किती काय झालं, कसं झालं, कसे गेलो, कसे आले. आणि पहिला तर आम्ही CST वरून कोकण कन्या एक्सप्रेस पकडली. ती CST वरून निघते 11:03 आणि थिविम स्टेशनला पोहोचते सकाळी 8:10. आणि ह्याचे तिकीटचे प्राईस होते, जे मी त्या थर्ड AC गेले, त्या थर्ड ACचा प्राईस होते. बाकी स्लीपरचे काहीतरी 450 या 600 काहीतरी, मला नक्की माहिती नाही, म्हणून मी त्याबद्दल बोलत नाही. आम्ही 3E सीट बुक केली होती, त्याचे प्राईस होते 1025 रुपये. आणि सकाळी थिविम स्टेशनला पोहोचलो आम्ही 8:10. आणि ट्रेन काय थोडीफार मागे पुढे लेट होतेच, म्हणून काय त्याचं काय एवढं मोठं काय प्रश्न नाही. पण ट्रेनमध्ये झोप लागली का. आणि तुम्ही ब्लॉग तर पाहिलंच, किती ट्रेनमध्ये धमाल केली मी, किती मस्ती केली. थिविम स्टेशनपासून बागा बीचला जो आमचा रिसॉर्ट होता, फियास्टा रिसॉर्ट, त्या रिसॉर्टमध्ये आम्ही डायरेक्टली गेले. तर आमचे 2 अर्टिगा केले होते, कारण की आम्ही 9 जण होते. तर 9 जणांचे 2 अर्टिगाचे त्यांनी पैसे घेतले. अर्टिगाचे पैसे घेतले 2500 रुपये 2 अर्टिगाचे, म्हणजे 1250 रुपये पर अर्टिगा. जर तुम्ही रिक्षाने जात असाल, शेअरिंग रिक्षाने, पर पर्सन 350 ते 400 रुपयेपर्यंत बागा बीचपर्यंत फियास्टा रिसॉर्टपर्यंत घेतात. पण आम्ही तर उलट स्वस्तामध्ये गेले, पर पर्सन 277 रुपीज काहीतरी आले आमचे. मग स्वस्त पडला आम्हाला, चांगलं राहिलं आम्हाला व्यवस्थित. आम्ही AC गेले, पोचलोय. हां, जर तुम्हाला त्या अर्टिगावाल्याचा नंबर किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे असतील, कसं कॉन्टॅक्ट करायचं, काय करायचं, जर ते इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्कीच त्या कमेंटवर
त्यांची डिटेल्स शेअर करेल. तर जो रिसॉर्ट होता बागा बीचवर. बागा बीचला आम्ही फिएस्टा रिसॉर्ट घेतले होते. त्यामध्ये रूम्सचे भरपूर सारे व्हरायटी आहेत. इथे मी रूमचा स्क्रीनशॉट हॉटेलचा स्क्रीनशॉट पाठवतो. या साईटवर जाऊन तुम्ही रूम नक्कीच चेक करू शकता. आम्ही घेतले होते रूम 4. 3 रूममध्ये आम्ही 2-2 जण होते. एका रूममध्ये 3 जण. पर नाईटचे प्राईस पडले एका रूमचे 3000 म्हणजे पर पर्सन 1500 रुपये पडले. असे आम्ही 2 नाईट राहिले होते तिकडे. आणि त्यामध्ये इन्क्लुडेड ब्रेकफास्टसुद्धा आहे. आणि ब्रेकफास्टची क्वालिटी खूप मस्त आहे. खूप छान व्हेरायटीज असतात आणि मजा आली तिथे खूप. आणि रिसॉर्टची क्वालिटी तुम्ही पाहिली असेल, ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच. रिसॉर्ट म्हणलं की A1 बागा आणि कलंगूट साईडमध्ये रिसॉर्ट प्रॉपर, कारण की बीचच्या बाजूलाच समुद्र आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. आणि प्लस त्या फिएस्टा रिसॉर्टच्या बाजूला टिटॉस लेन आहे. म्हणजे तुम्हाला कुठे जायचीच गरज नाही. तुम्हाला मी ब्लॉगमध्ये बोललो आहेच की 1 किलोमीटरच्या बाहेर आम्ही कुठे गेलोच नाही आहे. आम्हाला बाईक रेंट करण्याची गरजच लागली नाही. खाली उतरले, हॉटेल्सपासून क्लबिंगपासून बीच जवळच आहे. सर्व काही गोष्टी आम्हाला तिकडे भेटले, म्हणून आम्हाला कुठे जास्त फिरायची गरज लागली नाही. आणि हां, जर तुम्हाला कोणाला फिरायचं असेल खूप अगोडा फॉर्ट किंवा अंजुना वॅगटॉर, तुम्हाला बाईक लागेलच. आम्हाला कुठे फिरायचं नव्हतं म्हणून आम्ही या गोष्टीमध्ये पडलो नाही. अशा आम्ही फिएस्टा रिसॉर्टमध्ये 2 नाईट काढली. खूप मजा केली. तिसऱ्या दिवशी आमची ट्रेन होती 7:30 वाजता. करंबली स्टेशनवरून आमची संध्याकाळी 7:30ची ट्रेन होती. आणि म्हणून आम्ही बागा बीचवरून फिएस्टा रिसॉर्टकडून आम्ही सेम अर्टिगा बुक केले होते करंबली स्टेशनला जाण्यासाठी. पण बागा बीचपासून करंबली स्टेशन जे आहे ते थोडंसं लांब असल्यामुळे म्हणून अर्टिगाचे आम्हाला 3000 रुपये द्यायला लागले. एका गाडीचे 1500 रुपये, अशा करून 2 गाडीचे आम्हाला 3000 रुपये द्यायला लागले. कारण की तो स्टेशन लांब होता, म्हणजे 40 ते 45 किलोमीटर काहीतरी आहे बागापासून. त्याच्यानंतर ट्रेन येते 7:30 वाजता. ती ट्रेनचं नाव आहे मँगळूर एक्सप्रेस. त्यामध्ये पण आम्ही 3rd AC घेतलं होतं आणि त्याचे तिकीट काहीतरी 1100 या 1150 रुपये काहीतरी आहे. मला लक्षात नाही आहे, कारण की ते ट्रेन तिकीट मित्राने बुक केलं होतं म्हणून मला लक्षात नाही आहे. 1100 1150 काहीतरी आहे. त्याच्यानंतर ही जी ट्रेन आहे, काय सुपर्ब ट्रेन आहे. म्हणजे मी तर सर्वांना सांगेल, जर ह्या ट्रेननी यायचं असेल, गोवावर तुम्हाला रिटर्न यायचं असेल आणि जर तुम्हाला सकाळी पोचायचं असेल मुंबईमध्ये, तर ही ट्रेन बेस्ट. कारण की 5 स्टेशनमध्ये तुम्हाला डायरेक्टली मुंबईमध्ये पोचवतो. करंबली स्टेशननंतर कणकवली, रत्नागिरी, पनवेल, ठाणे आणि डायरेक्ट CST. खूप भारी ट्रेन आहे. CSTला ही गाडी पोचवते 5:50 पण आमचा फुल ऑन लफडा झाला. तुम्हाला माहिती होतंच, ब्लॉग तर पाहिलं होतंच तुम्ही. गाडी ऑलरेडी आली लेट 8:15 वाजता, 8:15 वाजता या 8:20 नंतर ती गाडी आली. त्याच्यानंतर ही गाडी स्लो लेट होत गेली. आम्हाला जेवण ऑर्डर करायचं होतं. आम्ही जेवण ऑर्डर केलं रत्नागिरीला. झोमॅटो ऑर्डर केलं होतं. KFCचे विंग्स ऑर्डर केले होते. ते रत्नागिरीला गाडी लेट झाली, त्यामुळे ती ऑर्डर लेट आली. आणि ऑर्डर जी आली आमची पूर्णपणे थंड होतं यार. आणि नंतर माहिती पडलं आम्हाला ही गाडी CSTला जाणार नाही. मग लागली वाट. गाडी लास्ट स्टॉप त्या गाडीचा ठाणेच होता. मग त्या गाडीचं नाही, सर्वच ट्रेनचं जी गाडी येत होते त्या रूटने CSTला जाण्यासाठी, ते ठाणेच त्या दिवशी म्हणजे काहीतरी ट्रॅकचं काम चालू असल्यामुळे तिकडेच ठाण्याच्या पुढे गाडी जात नव्हते. म्हणून आम्ही ठाण्याला सकाळी काहीतरी 5:30 या 5:20पर्यंत पोहोचलो आय थिंक. तरी माझ्या माहितीनुसार, आता मला लक्षात नाही एक्झॅक्ट टाईम किती येतो. पण त्याचा ऑन टाईम जर बघाल ना तुम्ही, जर ती गाडीचा ट्रेनचा जो करेक्ट टाईम आहे ठाणेला 3:48 टाईम आहे. पण एक नशीब गाडी लेट झाली, त्यामुळे आम्हाला थोडंसं झोपायला भेटलं. आणि लेट झाल्यानंतर आम्ही उतरलो CST ठाणे स्टेशनला. आणि ठाणे स्टेशनला आल्यानंतर एक सीन मी पाहिला. हा माहिती नाही, मी मुंबईमध्ये एवढ्या वर्षापासून डेली ट्रॅव्हल करतो आहे, पण हा सीन मी कधीच पाहिला नाही. आय थिंक तरी ट्रेन ती आसनगाववरून या कर्जतून आली होती. त्या ट्रेनचे ऑलमोस्ट सर्व्हिस डोअर आतमधून रस्सीने बांधले होते. पब्लिक प्रत्येक सीटवर एक जण झोपले होते, जे तिकडनं आली ट्रेन. काय माहिती का सीन, हे ठाणेवाले जर तुम्ही पब्लिक व्हिडिओ बघत असेल तर हा सीन काय आहे आणि का त्या लोकांनी ह्या रस्सीने गेट बांधले होते हे नक्की सांगा. आणि आता तुम्ही टोटल खर्च किती झाला आमचा ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा. ह्यामध्ये माझं म्हणजे आमचं लंचचं आणि डिनर इन्क्लूड नाही आहे. आणि शाळेवर पार्टी केली तेही इन्क्लूड नाही. हा फक्त तुम्हाला मी खर्च सांगितला आहे ट्रॅव्हलचं, हॉटेलचं, बस. म्हणजे जाताना ट्रेन मुंबई टू थिविम, ट्रेन थिविम टू बागा बीच, कार, नंतर रिसॉर्टमध्ये राहण्याचा खर्च, नंतर बागा बीचपासून करंबली स्टेशनपर्यंत यायचा कारचा खर्च, त्यानंतर करंबली स्टेशनपासून CSTला येण्याचा म्हणजे मुंबईमध्ये पोचण्याचा खर्च. हा माझा
प्रॉपर खर्च तुम्हाला जो पण झाला आहे हे तुम्हाला मी सांगितलं आहे. आता किती खर्च झाला आहे हे मी तुम्हाला सांगितलं, ते टॅली करून मला नक्कीच तुम्ही मेसेजमध्ये सांगा. तर ठीक आहे, चला आजचा ब्लॉग मी तेच संपवतो आहे. हा ब्लॉग जर तुम्हाला शॉर्ट आणि सिंपल आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.